मानवता मानवतेतून राष्ट्र ह्या संकल्पनेने प्रेरित होऊन रत्नागिरीतली बऱ्याचशा संस्था ह्या आपापल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवत असतातच, परंतु त्या सर्वांना एकत्रित येऊन एकत्रितपणे काम करणं हे जर शक्य झालं तर ते कोणामुळे असेल तर त्यावेळेचे तत्कालीन आपले जे कलेक्टर साहेब होते सुनील चव्हाण त्यांच्यामुळे शक्य झालं. आता मगाशी प्रास्ताविकामध्ये सासणे साहेबांनी आपल्याला सर्व सांगितलेलंच आहे, परंतु त्याच्याही पुढे जाऊन सांगता येईल की मराठवाड्यामध्ये आता जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे याच्यासाठी एकत्र येण्याचं निमित्त जे झालं ते राजू भाटलेकरचा एक फोन आला आणि सर्वांना त्याने एकत्रित केलं. म्हणजे हेल्पिंग हँड ही कशी नियमित काम करत नाही, परंतु अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये एकत्र येण्याचं हे जे माध्यम आहे हे माध्यम आपण सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे. आज ज्यावेळेला राजू भाटलेकरचा फोन आला त्यावेळेला आम्ही सर्वांनी ठरवलं की जयेश मंगल कार्यालय येथे आपण सगळ्यांनी जमायचं आणि त्या दिवशी आम्ही 18 जण एकत्र जमलो आणि विविध संघटना संस्थांचे सगळे प्रतिनिधी ते एकत्र आले आणि त्या दिवशी 18 जण एकत्र आल्यानंतर जागेवरच 2 लाख रुपये एकत्र झाले. म्हणजे आज जी मदतीचा ओघ जर आपण लक्षात घेतला तर 18 जणांमध्ये 2 लाख रुपये जमा झाले आणि आत्ता आम्ही जेव्हापासून अनाऊन्समेंट केली या विषयाची तर त्यावेळेला भरपूर फोन येत आहेत, परंतु ही मदत कशा स्वरूपात जमा करायची, रोख स्वरूपात जमा करायची असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी थोडंसं नियोजन लागतं. म्हणून मग आम्ही 2 दिवस घेतले आणि आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्यासमोर हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर रोख स्वरूपाची जर मदत असेल तर ती आम्ही कुठे घेऊ, तर काही आम्ही डिटेल्स आपल्यासोबत सादर करणार आहोत. तर याच्यामध्ये हॉटेल हर्षा आहे TRPमध्ये, त्यानंतर वेद इलेक्ट्रॉनिक्स साळवी स्टॉप, हॉटेल गोपाळ मारुती मंदिर, मानस जनरल स्टोअर स्वयंवर मंगल कार्यालयासमोर आहे, त्यानंतर नोटरी श्रद्धा ढेकणे जावकर प्लाझा जयस्तंभ, मलुस्टे स्टील अँड पाईप्स बाजारपेठ रामाळी, जैन अँड जैन आठवडा बाजार आणि हॉटेल सीफॅन्स मांडवी ह्या ठिकाणी रोख स्वरूपाची मदत स्वीकारली जाईल. त्याचबरोबर ज्यांना बँकेच्या थ्रू पैसे जमा करायचे आहेत तर त्यांच्यासाठी आत्ताच आम्ही म्हणजे परवाच्या दिवशीच प्राणसाहेबांसोबत म्हणजे जे आपले जीवन देसाई साहेब आहेत त्यांच्यासोबत बोललो तर त्यांनी आम्हाला या विषयामध्ये मदत करण्याचं ठरवलं आणि आत्ता आपलं बँक अकाउंट आज रेडी पण झालं. म्हणजे हेल्पिंग हँड्सच्या नावाचं बँक अकाउंट जे अधिकृतरित्या जयंतीभाईंच्या नावाने आहे, परंतु हेल्पिंग हँड्स सुद्धा त्याच्यामध्ये येईल. हेल्पिंग हँड्सच्याच नावाने हे अकाउंट तयार होतं आहे आणि मग सांगायला आवडेल की लोकांनासुद्धा ह्या बाबतीचा विश्वास निर्माण होतो की कुठल्या एका व्यक्तीच्या नावाने आहे आणि ही मदत आपण QR कोडच्या माध्यमातून पण स्वीकारू शकतो. त्या संदर्भातले बँक डिटेल्स आता आपल्यासमोर इथे दिलेले आहेत. हेल्पिंग हँड्सचा मुख्य उद्देश काय आहे तर ह्या ज्या सगळ्या सामाजिक संस्था आहेत, जवळजवळ आता आम्ही बघितलं तर 16 सामाजिक संघटना यामध्ये काम करतात. त्या प्रत्येकाने आपापलं कॉन्ट्रिब्युशन तर दिलंच आहे, परंतु या हेल्पिंग हँड्समध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि अशा अनेक संस्था संघटना आहेत रत्नागिरीमध्ये की त्या आपापल्या परीने काम करत असतात. मग आता आम्ही कसं काम करणार तर रत्नागिरीमध्ये असलेल्या विविध संस्था संघटना सामाजिक उपक्रम काम करणाऱ्या राजकीय पक्ष आहेत, त्यानंतर कंपन्या आहेत, या ठिकाणी आमची हेल्पिंग हँडचे स्वयंसेवक त्या ठिकाणी जातील, त्यांच्याकडे मदतीची इच्छा व्यक्त करतील आणि ते ज्याप्रमाणे देतील जेवढी देतील तेवढी आम्ही ती स्वीकारून योग्य त्या ठिकाणी पाठपुरावा करून पुरवणार आहोत. आमचं असं आव्हान आहे की रत्नागिरीतून भरघोस मदत गेली पाहिजे. म्हणजे जाताना जो आकडा आहे हा खूप मोठा दिसला पाहिजे. मग प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काहीतरी प्रयत्न करत असेलच, परंतु जर एक सेंट्रलाइज ठिकाण जर आपण केलं, सेंट्रलाइज माध्यम जर वापरलं तर अधिक चांगलं होईल आणि दिसणारा आकडा हा मोठा दिसेल आणि रत्नागिरीकरांची मदत ही मोठ्या प्रमाणावरती गेली असं दिसून येईल. म्हणजे कोकणचा राजा आंबा आहे तर तो मराठवाड्याच्या सोयाबीनच्या मदतीसाठी धावून गेला, हे एक चित्र खूप छान दिसेल. मला असं वाटतं की आपण सगळेजण पत्रकार बंधू भगिनी सहृदयपणे ह्या गोष्टीचा विचार करून प्रसिद्धी तर तुम्ही नक्कीच देणार आहात, परंतु ही आपल्याकडूनही ह्या विषयासाठी काही मदत आपण पुरवाल अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो. रत्नागिरीमध्ये अनेक संस्था ज्या काम करतात त्या संस्थांची मी थोडंसं एक म्हणजे ह्यासोबत ज्या जोडल्या आहेत त्यांचं थोडं आपल्याला ओळख करून देतो. संपर्क युनिक फाउंडेशन, NGO रत्नागिरी, सुवर्ण सूर्य फाउंडेशन, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन टीम, रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब, गणपतीबाई अल्ट्रा मॅरेथॉन टीम, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जय हो प्रतिष्ठान अध्यक्ष राजू भाटलेकर,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्षिण रत्नागिरी, मिड टाउन रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरी, राधाकृष्ण वैश्य संस्था रत्नागिरी, रत्नागिरी शहर व्यापारी संघटना, रत्नागिरी सुवर्णकार सराफ संघटना, मानवता संयुक्त संघ, अवर लेडी ऑफ मिरॅकल्स चर्च, माउंटेनियर्स असोसिएशन रत्नागिरी, भारतीय जैन संघटना, जैन संघटना रत्नागिरी, राज प्रतिष्ठान रत्नागिरी, रत्नदुर्ग माउंटेनियर्स रत्नागिरी, हज कमिटी रत्नागिरी, आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना, जाणीव फाउंडेशन, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी, चाइल्डलाईन रत्नागिरी, कीर्तन संध्या रत्नागिरी, मराठा बिझनेस फोरम रत्नागिरी हापूस चॅप्टर, जनजागृती संघ रत्नागिरी, अशा अनेक संस्था यामध्ये हेल्पिंग हँडच्या माध्यमातून काम करतात. सांगायला अभिमान वाटतो की ह्या आपापल्या क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारे काम करत असतात, परंतु ज्या ज्या वेळेला या राष्ट्रावर आपत्ती आलेली आहे त्या वेळेला ह्या संघटना आपण कोणतं वेगळं काम करतो का किंवा आपली ध्येय उद्दिष्ट काय असतील हे बाजूला ठेवून एक मानवतेचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मदतीसाठी येतात. आणि ही खूप चांगली जमेची बाजू आहे, एकात्मतेचं दर्शन आहे. आणि हा जो सहयोग सगळ्या संस्था देत आहेत हे आपल्या सगळ्या रत्नागिरीकरांसाठी खूप अभिमानाचं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.